मित्रांनो, तर लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह काही भागांमध्ये पावसाचे हजेरी पाहायला भेटलेली आहे. यामध्ये तुम्ही सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता. सध्या महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि इकडे मराठवाड्याचा भाग सोडला तर विदर्भाच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी ढगाळलेलं वातावरण दिसत आहे आणि नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये आजसुद्धा पाऊस झालेला आहे. मागच्या 24 तासांमध्ये सुद्धा या भागामध्येच पाऊस झालेला होता आणि आजसुद्धा नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागामध्येच पाऊस झालेला आहे. आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता. सध्याच्या काळामध्ये अशी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये पाहायला भेटत आहे. सध्या एक कमी दाबाचा पट्टा इकडे राजस्थानपासून तर इकडे मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या भागापर्यंत येत आहे. एक आणखी कमी दाबाचा पट्टा इकडे मध्य प्रदेशच्या भागापासून विदर्भ होत तेलंगणा, कर्नाटका आणि इकडे कंबोडियन रिजनच्या आसपास बनलेला आहे. या व्यतिरिक्त हरियाणाच्या भागावर एक सर्क्युलेशन बनलेलं आहे आणि उत्तर भारतच्या भागावर सध्या एक वेस्टर्न डिस्टर्बन्स बनलेला आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये आपण जर तुम्हाला सांगितलं तर पावसाचं मेन कारण काय आहे, तर इकडे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून वाष्पाचा पुरवठा विदर्भाच्या भागामध्ये वाढलेला आहे आणि यामुळेच नागपूर, भंडारा, गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे ढग निर्माण होत आहेत आणि पाऊससुद्धा पाहायला भेटत आहे. बाकी विदर्भाच्या भागामध्ये अशी परिस्थिती येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे आणि विदर्भाच्या भागामध्ये गारपीटमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. उद्यापासूनच परिस्थिती आपल्याला बदलताना दिसणार आहे. विदर्भामध्ये उद्या पावसाचा वातावरण अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह गारपिटीसह पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे. मित्रांनो, जेव्हा मी हे तुमच्यासाठी व्हिडिओ काढत आहे, सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे. यामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग दिसत आहेत. आपल्याला इकडे पाहू शकता मध्य प्रदेशच्या भागाकडून हे पावसाचे ढग हळूहळू इकडे विदर्भाच्या भागाकडे वाढत आहेत असे, आणि यामुळेच विदर्भाच्या भागामध्ये आपल्याला दरम्यान या भागामध्ये पावसाचे जबरदस्त प्रमाणात ढग पाहायला भेटत आहेत आणि सध्याच्या काळामध्ये या भागात काही ठिकाणी गारपीटसुद्धा पाहायला भेटत आहे. पुढील काही तासांमध्ये हे ढग आणखी समोर वाढणार आहेत आणि या भागामध्ये चंद्रपूर आणि त्याचा लगतवरतीचा यवतमाळच्या भागातसुद्धा आज रात्री उशिरा पाऊस पाहायला आपल्याला भेटू शकते. इकडे भंडाऱ्यामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे रात्री उशिरा. तर अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्या विदर्भामध्ये पाहायला भेटत आहे आणि उद्यापासून विदर्भामध्ये हा पाऊस आणखी वाढणार आहे. विस्तृतपणे आपण समोर तुम्हाला याबद्दलचा डिटेलमध्ये अंदाजा देण्याचा प्रयत्न. जर आपण पुढच्या 24 तासांचा संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज तुम्हाला सांगितला आणि GFX वेदर मॉडेलसुद्धा दाखवला, तर पुढच्या 24 तासांमध्ये पावसाची अनुकूल परिस्थिती आपल्या महाराष्ट्रामध्ये गारपिटीसोबत पाऊस हा आपल्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटत आहे. यामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, इकडे अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि इकडे गोंदिया, भंडारा हे जिल्ह्यांमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये गारपिटीसह वादळी वाऱ्यासह पाऊस होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे. या भागातील लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे आणि या भागातील लोकांनी किमान 40 ते 50 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने वादळी वारे वाहू शकतात याची खात्री घ्या. या भागामध्ये अशी परिस्थिती सध्याच्या काळामध्ये बनणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये 50 ते 60 किलोमीटरच्या आसपास वादळी वारे वाहू शकतात आणि पाऊस होऊ शकते. तसंच आपण जर कोकण किनारपट्टीच्या भागाकडे आलं तर कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा उद्या पाऊस होण्याचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागामध्ये सध्या तरी पावसाची शक्यता कमीच आहे. पाऊस होण्याची शक्यता सध्या दिसत नाही आहे. तर सध्या उद्या दिवसभराचा जर आपण तुम्हाला अंदाजा दिला तर उद्या दिवसभराचा अंदाजा फक्त विदर्भाच्या भागामध्येच आपल्याला पाऊस पाहायला भेटणार आहे आणि सध्या असं वातावरण विदर्भाच्या भागामध्ये पाहायला भेटणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.